नमस्कार मित्रांनो, आज मी जाणार आहे फिश शॉपमध्ये आपल्या फिश पॉन्डमध्ये मासे घेण्यासाठी. तर आता बघू शकता आपल्या फिश पॉन्डमध्ये किती मासे आहेत. मी रविवारी क्लीन करून ठेवलेलं. आज आज मासे घ्यायला जाणार आहोत आपण. अलिबागच्या ओल्ड मार्केटमध्ये जाऊ, तिथे फिश शॉप आहे. तिथून बघू तिथे कुठले कुठले मासे आहेत. तर मी तुमचं फिश टँक दाखवतो माझं. त्यात सध्या एवढे सारे मासे आहेत, अजून खूप सारे मासे आहेत ना, तर सध्या उन्हामुळे आहेत ना, ते आतमध्ये लपले आहेत. तर तुम्हाला दाखवतो, इकडून दाखवतो. इकडे हे बघू शकता इथे कोळीसुद्धा आहेत आणि आहेत कोळींची पिल्लंसुद्धा झालेली आहेत मोठी. आता अलिबागला जाऊ आपण. तर आता आलो आहेत आम्ही आता अलिबागमध्ये आणि आम्ही आलो होतो इथे माझ्या मित्रासोबत. अरे हे रे, बोल काहीतरी. आता कुठे जायचं आपण? फिश शॉप मध्ये जायचं. आता जाऊ फिश शॉप. आता आलो आपण ज्यूस पियाला. बोल काहीतरी. काय रे? उसाचा रस पिऊया. हे काळं मिठा म्हणजे आणि ते पहिलं आपण उसाचा रस पितोय, नंतर जाऊ फिश शॉप मध्ये. कुठल्या फिश शॉप मध्ये जायचं बघू. जाऊ पहिला तो ऊस पिऊ. माझ्यात बोल काहीतरी. जाऊ जाऊ झाला. आता हे आहे जुनं मार्केट अलिबाग मधलं. जुनं मार्केटच आहे ना. पहिले आता कुठल्या फिश शॉपच्या दुकानात जायचं आपण? मस्जिदचे जायचं. बोल काहीतरी ब्लॉग मध्ये. काय बोलू काहीतरी बोल. बोल रे काहीतरी. काय का नाही बोलायचं. चला आता इथे आलो आहोत. तुम्हाला दाखवतो आता कुठले मासे घ्यायचे सांगा पण. गप्पी गप्पी एवढे बारक्या मोठे मासे घेऊ एकदम छान. कोई. बोल असं. चला आपण कोई बघू आता. कोई बघायची की घ्यायच्या आहेत का बघू पहिला आपण. चल पुढे आहे. पहिल्या दुकानातून जाऊन आलो. पहिल्या दुकानात काय मासेच नव्हते जास्त. बोल रे पण. ती बोलता संध्याकाळी आता जाऊ दुसऱ्या दुकानात. इकडे राहू नको देऊ फक्त ते कॉपरवाले नको देऊ. गोल्ड फिश हवा भरत आहे. बघा हे बघ लवकर सुद्धा आहेत. आपले दाखवू कुठले मासे घेतले ते. आता प्राइस नुसार ठीक आहे. कोळी सुद्धा मोठे मोठे. जाऊ चल घरी. आता कुठे जायचं. तू चप्पल कशी. हा तर आपण मासे आणलेले आहेत. आता ह्याला ॲक्लिमेशन साठी ठेवूया. दाखव मासे एकदा. किती आहेत टोटल? 4 आहेत. थांब दाखव. खाली हात पकड. कशी वाटत मासे रेवण? थांब बोल. काय बोलतोस? कसे वाटतात ते सांग. मासे मस्त वाटत. कलर नाही एवढा खास. होते काय ऊन आहे की नाही? हाय. आता सोडूया आपण ह्याला. आता ॲक्लिमेशन साठी सोडतो याच्यात. सोड. थोड्या वेळासाठी आपण अर्धा तासासाठी पण थोड्या वेळ आपण ह्याला ॲक्लिमेशन साठी ठेवूया. सोड हात सोड. जाऊ दे थोडं राहू दे. वॉटर ॲक्लिमेशन होऊ दे ह्याच्यात. बोल काय ते रेवण. आता असं थोड्या वेळ ठेवूया.
ऊन खूपच आहे आता, मग उन्हामुळे नीट दिसत सुद्धा नाही. आता बराच टाईम झाला आहे. आता मी या माशांना सोडतो ह्याच्यात. मी त्याला सोडायला गेलेलो आणि त्याला असं इथे ॲक्लिमेशनसाठी ठेवलेला मी इथे. आता बघू शकता त्यांचा वॉटर पण ॲक्लिमेशन झाला असेल. तर मी काय करतो ना, इथे रिलीज करतो. त्यांची पिशवी मी काढली आहे, फाडली आहे, म्हणजे त्यांना मी इथे रिलीज करतो. हे बघा बाकीचे मासेसुद्धा यांना बघायला आले आहेत. हे बघा रिलीज करूया त्याला. तर बघू शकता आता तसं आपला पॉईंट खूप मोठा आहे. इथून बघू शकता किती मोठा आहे आपला पॉईंट आणि भरपूर जागा आहे इथे फिरायला. तर मी बाकीच्यांना पण सोडतो. उन्हामुळे एवढं क्लिअर नसेल आय थिंक सो दिसत. ऊन खूपच आहे. हा बघा हा दुसरावाला, त्याला सुद्धा सोडूया आपण ह्याच्यात. बाकीचे मासे सुद्धा याला बघायला आले. छोटे आहेत पण ठीक आहेत, होतात मोठे. तो बघा तो तिथे गेला फिरायला. तर बघू शकता तुम्ही आता तो एक्सप्लोअर करतो त्यांचं घर. बाकीच्यांना सुद्धा सोडूया आता. हा बघा हा तर खूप मस्त दिसतो. याला व्हाईट आणि ह्याचा कलर. ह्याला सुद्धा रिलीज करूया आपण ह्याच्यात. आधीसुद्धा मी आणलेले हे गोल्डफिश. हे कमी टायमात खूप म्हणजे एकदम फास्ट हे ग्रो झालेले, परत म्हणून घेतले मी होते म्हणून. आता एक राहिलं आहे, त्याला सुद्धा सोडूया आपण. त्यात तोडून तर एक प्लॅटी गेला. तो बघा एक प्लॅटी गेला चुकून. ह्याला सुद्धा सोडूया आपण. सगळे मासे आपण रिलीज केलेले आहेत. एक चुकूनच एक प्लॅटी गेला आहे ह्याच्या आतमध्ये, त्याला सुद्धा यातून आपण काढूया. तुम्ही बघू शकता मी इथे प्लांट्ससुद्धा लावले आहेत ह्याच्या आतमध्ये. आता इथे प्लांट्स आपल्या मोठ्या कोळीसुद्धा आहेत. तिथे खाली आय थिंक सगळ्या ब्रीड करत आहेत, म्हणजे खाली जास्त वर येतच नाही आता. आय थिंक यांनी अंडी घातली आहेत म्हणून ते अंडी फर्टिलाइज करण्यासाठी एकाच जागी ते थांबले आहेत आय थिंक. आधीसुद्धा हे ब्रीड केलेलं आणि त्यातून कोळींची पिल्लंसुद्धा तरी मोठी झाली. ती आधी घातलेली ती तुम्हाला मी दाखवलेली व्हिडिओमध्ये. परत दिसली ते दाखवतो तुम्हाला. तेव्हा आपले गोल्डफिश इथे फिरत आहेत. आता मी घेतलेले आहेत. हा बघा एक इथे आहे गोल्डफिश. अजून वेगवेगळ्या प्रकारचे असते मासे तर घेतले असते, पण मासे नव्हते ते जास्त. गोल्डफिशसुद्धा मला एक डझन घ्यायचे होते, पण गोल्डफिश पण नेमकेच होते. तर आपण बघू शकतो मी वॉटर पॉपीसुद्धा लावले आहे. वॉटर पेनीवॉट बोलतात तिथे. वॉटर पॉपीसुद्धा आहे आणि साईडला सुद्धा थोडे प्लांट्स लावलेले आहेत. ते केळीचं झाडसुद्धा आहे आपल्या इथे. इथे मी केळीचं सुद्धा झाड लावलेलं आहे, म्हणजे झालेलं आधीचं. आणि इथे प्लांट्स आहेत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. पुढे असंच व्हिडिओ मला बघायचे असेल तर चला मी मिळतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, बेल आयकनसुद्धा ऑलवर सेट करा. चला मी मिळतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.